तिथल्या गावकऱ्यांची या दोन्ही असुरांच्या तावडीतून सुटका झाली, त्यांचा छळ थांबला आणि तेथील गावकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही तिथेच थांबावे आणि आम्हालाही आमच्या भक्तांचा आग्रह मोडता आला नाही। आम्ही तिथे राहण्यासाठी सुयोग्य निवासस्थान शोधू लागलो आणि तेव्हा त्या गावातल्या हिरी देवी त्या आमच्या मदतीला आल्या। ते त्यांचे गाव होते आणि त्यांनी आम्हाला त्या गावात निवाऱ्याची जागा दिली। त्या बदल्यात आम्ही पहिला मान मान्य केला आणि चिंचणी गावात स्थायिक झालो। तुझा पराक्रम आणि तुझे शौर्य खूप मोठे आहे देवी। ही कथा ऐकून आम्ही सगळेच खूप प्रभावित झालो आहोत। आम्हाला नवी प्रेरणा मिळाली। तुळजादेवी, तुझेही पराक्रम सर्वश्रुत आहेत आणि तुम्ही साक्षात 3.5 शक्तिपीठातील एक पीठ आहात। आता इकडे आलाच आहात तर काही काळ आमचा पाहुणचार घ्या। तुमच्या चिंचणी भक्तांसारखाच आम्हाला काही काळ तुमचा सहवास लाभू द्या। आमची भी तीच इच्छा आहे देवी। यापुढे काही काळ माया अक्का देखील आपल्या सोबत याच गावात राहतील, परंतु सर्वसामान्य रूपात आपल्या गावातील लोकांच्या सद्गुणांचा आणि गावच्या पाहुणचाराचा आस्वाद त्यांना निश्चिंतपणे घेता येईल। आई राजा, आई राजा, मायाक्का देवीच्या नावानं, मायाक्का देवीच्या नावानं। तुळजाला भेटायला त्या गावात आलेली शक्ती म्हणजे चिंचणीची मायाक्का देवी आहे। ही देवी सुद्धा खूप पराक्रमी आहे। तिनं कील आणि कट्ट या दोन्ही महापराक्रमी असुरांचा संहार केलेला आहे। चिंचणी एवढ्या दुरून ती इथे आलीये? होय, ज्या अर्थी ती एवढ्या दुरून तुळजाला भेटायला आलेली आहे त्या अर्थी काहीतरी महत्वाचं आणि वेगळंच कारण असणार आहे। मागच्या वेळी यमाई देवी तुळजाला भेटण्यासाठी तिच्या मूळ गावावरून इथे आली होती। तेव्हा आपण यमाई देवीच्या मूळ गावावर आणि तिच्या भक्तांवर हल्ला केला होता। आपण आत्ताही तसंच त्याच पद्धतीने मायाक्का देवीच्या गावावर हल्ला केला तर? नाही, का दैत्यगुरु, तिच्या गावावर आक्रमण न करण्याचं काय प्रयोजन आहे? त्या गावावर जर आपण हल्ला केला तर त्या गावातली अनेक दैवत गावाचं रक्षण करण्यासाठी येतील। तिथे तुळजाचा भाऊ विरोबा सुद्धा आहे आणि सगळे एकत्र युद्धाला उभे ठाकले तर परिस्थिती अवघड होईल। दैत्यगुरु, यावेळी आपण आपला खेळ बाहेर कुठे न्यायलाच नको। तुळजाच्या गावातच आपण हा खेळ खेळू। अशांती, हो असुर नरेश, तू खरोखरच उत्तम कार्य पार पाडलं आहेस। आता तुला तुझं अत्यंत महत्वाचं कार्य करायचंय। त्या गावाचा तुळजा आणि मायाक्का देवी यांच्या मध्ये अशांती निर्माण कर। असुर नरेश, त्या गावात देवी कोणत्या रूपात आहे हे कोणीच ओळखू शकत नाही। त्यांनी तशी लीला केली। मग ज्या कोणत्या 2 सख्या तुला दिसतील त्यांच्यामध्ये अशांती निर्माण कर। तुळजा आणि मायाक्का त्यामध्ये असतीलच। हो असुर नरेश।
असुर नरेश, आपल्याला खरोखर असं वाटतं त्या 2 दैवी शक्ती ह्या अशा गोष्टींना बळी पडतील? तसं जरी झालं नाही सम्राज्ञी, तरी आपल्याला एक मोठा डाव आखण्यासाठी अवधी मिळेल. आणि आता तुळजाला धडा शिकवण्यासाठी एक मोठा डाव आखायलाच हवा. आणि त्यासाठी सुयोग्य अशी एक व्यक्ती माझ्या दृष्टीमध्ये आहे. आता तू आलीच आहेस तर थोडे दिवस इथे थांब. आई राजा, कुठं होतीस तू? होळीला आली नाहीस? किती भारी झाली माहितीये का होळी तुला? अगं, होळी पेटवताना खूप पाऊस पडला होता. होय तर खूपच पाऊस पडत होता. मला तर लई काळजी वाटत होती बघ. अगं, होळी साजरी करायला देवी आई पण आली होती. तिला पण समजा गावकऱ्यांची काळजी वाटत होती. आम्हाला तर वाटलं आता होळी पूर्ण होणारच नाही. होय ग, पण मग काय झालं? देवी आईनं समजा ठीक केलं. तिनं समजा गावकऱ्यांची काळजी घेतली. होळी पण आनंदाने पार पडली. आणि तुला माहितीये का, चिंचणीची एक माई अक्का देवी आहे, ती पण आली होती होळीच्या ठिकाणी. होय का? ती माई अक्का पण शूर आहे बर का. तिने तर काय काय केलंय माहितीये का तुला? पण तू कुठं होतीस? सांगितलं नाही. अगं, मी आज तिला निरोप पाठवून बोलावून घेतलं. कशासाठी? अगं बाळा, काल लई मोठा पाऊस आला होता ना, त्यात माझ्या घराचं लई नुकसान झालं बघ. मग ही माझ्या मदतीला आली. हिनं घर सावरायला मदत केली, घरातल्या माणसांना सावरलं. दोघींची साथ होती ना, म्हणून हे संकट टळून गेलं बघ. मी तुला ओळखलं नाही. तू कोण आहेस? आई राजा ही कोण आहे ग? मी आज सांगते. माझं नाव आहे म्हाकूबाई. तू जिला आई राजा म्हणतेस ना, मी तिची मैत्रीण. वय का? म्हणजे तिकडे तुळजाईला तिची सख्खी माई अक्का भेटायला आली आणि इकडं तुलाही तुझी मैत्रीण. काय नाव म्हणालीस तुझं? म्हाकूबाई. आता नाव लक्षात ठेव. हा. पण असं कसं? तिकडं जे घडलं ते इकडं कसं घडलं? तुळजाईनं बी समद्या गावाला संकटातनं वाचवलं आणि इकडं आई राजा तिच्या मैत्रिणीच्या घरी. झालं का गप्पा? चला, न्याहारी तयार आहे, खाऊन घ्या सगळ्यांनी. वय वय, चला. ओवी, तू बी चल. असुर नरेश, आपण अद्याप जाग्या, विश्राम नाही करणार. आमच्या मनामध्ये खळबळ माजलीये, त्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. अस्वस्थता कसली? तुळजाला आम्ही अनेक प्रकारे पराभूत करण्याचा प्रयत्न केला. तिच्याबरोबर वेगवेगळ्या खेळी खेळलो, तिच्यावरती वार केले, तिला अनेक प्रकारची आयुध वापरून हरवण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु सातत्यानं अपयश आलं. त्यामुळे आमच्या मनात स्वतः बदल संभ्रम निर्माण झालाय. कसला संभ्रम सम्राज्ञी? हाच की या संघर्षामध्ये आम्ही यशस्वी होऊ की नाही. सैन्याचं नेतृत्व करत असताना आम्हाला नक्की यश मिळेल ना? आयत्या वेळी योग्य तो निर्णय घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत की नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न. पण हे सगळे प्रश्न आपल्याला आत्ता का पडावेत सम्राज्ञी?
कारण आपण आमच्यावर संपूर्ण सैन्याची सेनापती म्हणून मोठी कामगिरी सोपवली आहे. परंतु या कामगिरीबद्दल आमच्या मनामध्ये किंतु आहे. आम्हाला अशी शंका वाटते की ही मोहीम आम्ही यशस्वीरित्या पार पाडू की नाही. असुर नरेश, सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे आमच्या मनावर काय परिणाम होतोय हे आमचं आम्हाला ठाऊक. त्यात आम्हाला आपली काळजी देखील आहे. परंतु काहीही झालं तरी आम्हाला विजयी व्हायचंच आहे. असुर नरेश, आम्ही एकटेच बोलत आहोत. आपण काहीच कसे बोलत नाही आहात. आपण एवढे शांत का आहात? असुर नरेश, हे काय करत आहात आपण? तुमचा आत्मविश्वास पारखून घेतोय सम्राज्ञी. काय? तुमचा आत्मविश्वास टळमळीत झालाय असं आपण आम्हाला सांगितलं, पण मन विचलित असताना आमचा प्रहार तुम्ही कसा रोखलात? असुर नरेश! असुर नरेश, आपण हे असं का केलं आम्हाला अजूनही कळलेलं नाहीये. आपला आत्मविश्वास अद्यापही किती सक्षम आहे याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हा प्रहार केला. चित्त विचलित झालेला असतानाही प्रत्यक्ष आमचा हा प्रहार जर आपण थांबवू शकता तर विचार करा, युद्धभूमीमध्ये आमच्या सैन्याचं नेतृत्व करताना आपण काय कराल? सम्राज्ञी, अपयशाने आमचंही मनोधैर्य खचतं, पण ते केवळ काही काळासाठी. विचार करा सम्राज्ञी, प्रत्येक अपयश आपल्याला तुळजाबद्दल काही ना काहीतरी शिकवतंय, आपलं सामर्थ्य वाढवतंय. आपण केवळ आमच्यावर विश्वास ठेवा सम्राज्ञी. अंतिम युद्धामध्ये विजय केवळ आपला असेल, केवळ असुर नरेश महिषासुराचा. आपला आमच्यावर खूप विश्वास आहे आणि तोच विश्वास आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. पण या सगळ्यांमध्ये आम्ही जर का यशस्वी नाही झालो तर याचीच भीती लागून राहिलेली असते. शुंभा, चिंता करू नकोस. आमचा विश्वास आमच्या अंतिम श्वासापर्यंत तुझ्यावर असाच असेल. तू तो जपशील. माझं झालं, मी जाते खेळायला. अगं पळाली, दिवसभर गावात पळापळी करत असते. तिचा उत्साह बघून आपल्यालाच थकायला होतं. माते, प्रणाम. प्रणाम देवी. मायाक्का देवी, आपण गावात आलात आणि पाऊस घालवण्यामध्ये आपली बहुमूल्य अशी मदत झाली. सगळं कसं अगदी छान होऊन गेलं. तुळजा, तुझ्या गावात येऊन तुझ्या भक्तांसाठी आम्हाला काहीतरी करता आलं याबद्दल समाधानच आहे. नंदी बोलतोय ते खरंय. आज ह्या गावात होळी आनंदाने साजरी झाली, ती केवळ तुझ्यामुळे. देवी, तुम्ही मला क्षमा तर केली आहे ना? कशाबद्दल? तुम्हाला ज्यावेळी मी पहिल्यांदा गावात पाहिलं होतं त्यावेळी तुम्हीच अशांती आहात असा मी समज करून घेतला होता. हो ना, जेव्हा जेव्हा भांडणं झाली तेव्हा तेव्हा तू तिथे होतीस आणि आम्ही ते पाहिलं होतं. देवी, मी होळीचं रक्षण करण्याचं काम करत होतो त्यावेळी तुम्ही तिथं आला होतात आणि होळी समोर काहीतरी केलं होतं. त्यामुळेच तुमचा संशय मला आला होता आणि म्हणून मी तुमचा पाठलाग करायला लागलो होतो. ही
होळी पेटू नये म्हणून प्रयत्न करणारे आम्ही नव्हतो. ती बाई कुणीतरी वेगळीच होती. ओम कालाग्ने विरम विरम. ही बाई नक्की कोण आहे? इथे होळीपाशी काय करते? होळी पेटू नये ह्यासाठी मंत्र म्हणते बहुतेक. आता आम्हालाच काहीतरी करायला हवं. देवी, म्हणजे त्यावेळी तुम्ही होळी वाचवत होता? हो, पण ती बाई गावात जिथे भांडणं झाली तिथे ती होतीच. आणि आम्हाला वाटलं की तुम्हीच अशांती आहात. मायाक्का, तू या गावात आल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला का भेटली नाहीस? तुळजा, आपण आपलं हे रूप गुप्त ठेवलंय. मग तू नक्की कुठे आहेस हे आम्हाला तरी कसं कळणार? आम्हाला सुद्धा गावात 2 शक्ती जाणवत होत्या. गावात कुणाला देवीबद्दल काही माहिती आहे का हे विचारायचा आम्ही प्रयत्न केला. अगं, पण देवी आई राहते कुठं, असते कुठं हे तर तू अजून सांगितलंच नाहीस. ते बाकी काय विचारू नकोस, पण गरजेच्या वेळेला ती धावून येते हे मात्र खरं आहे. पण आम्हाला देवीचा पत्ता समजलाच नाही. म्हणून तुळजा तिचं खरं रूप दाखवत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा आमचं खरं रूप दाखवलं नाही. तू हे सांगितल्यामुळे आमच्या मनातले सगळे गैरसमज दूर झाले. परंतु त्याचबरोबर एक धोक्याचा इशारा देखील मिळाला. अशांती ह्याच गावात आहे आणि ती लवकरच हल्ला करेल. आपल्या सगळ्यांना सतर्क राहायला हवं. आपल्या सगळ्यांना त्यासाठी तयार राहायला हवं. अंजू, अगं मंजू, काय करतेस? काय बाई, 2 पोरींचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. दोघींची नातं काही बी नाहीये, पण दोघी सख्या बहिणी असल्या का वागत असतात. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर लग्न करून गेलं तर कसं होईल यांचं? अहो काकी, आम्ही एकाच गावातले नवरे करणार. आणि एकाच गावातले नवरे सापडलेच नाहीत तर आम्ही लगीनच करणार नाही. अगदी घट्ट मैत्री दिसतीये दोघींची. आता ह्याच्यामध्ये अशांतीचं बीज पेरायलाच हवं. मग बघूया मैत्री कशी टिकते ती. मंजू, ती अंजू आहे ना, तिला वाटतं की तू तिच्या रूपावर जळतेस. त्या पायी तुझा ती राग राग करते. अशी असते होय मैत्री? अंजू, ती मंजू तुझ्याशी मैत्री असल्याचं दाखवते खरं, पण तुझ्यावर जळते ती. तू छान दिसतेस हे तिला बघवत नाही. अंजू, काय झालं? नाही, काय नाही. ठीक आहे. तुझं हे गोचिरं रूप ती पार बिघडवून टाकणार. मुद्दाम काहीतरी करणार मग. काय हे मंजू, मुद्दाम वागतेस ना माझ्याशी? नाही का अंजू, चुकून झालं. चुकून नाही, मुद्दाम करतेस तू. मी चांगली दिसते तुला बघवत नाही, जातेस तू माझ्यावर. अगं काय बोलतेस, असं काही नाहीये. खोटं बोल नको, तुला बरोबर ओळखलंय मी. आणि मी पण तुला ओळखलंय. तुझ्या बी मनात माझ्याबद्दल राग आहे. अगं वाटलं नव्हतं तू अशी असशील.
मुद्दाम माझा चेहरा बिघडवण्यासाठी असं केलंस ना? तुझ्या रूपाकडे बघून मला बी वाटलं नव्हतं तू आतून अशा येशील. वाईट आहेस तू. तू लबाड आहेस. मला असली मैत्रीण नको. तुझ्याशी मैत्री का केली हेच मला कळत नाही. चला, पहिलाच डाव जिंकलेली. माझी युक्ती कामी आली. आता गावातल्या सगळ्या मैत्रिणींच्या नात्यात अशीच आग लावणार आहे. मैत्रीची सगळी नाती उद्ध्वस्त करणार. ती तुळजा आणि मायाक्का माझ्या जाळ्यात सापडत नाही तोपर्यंत हे असंच होणार. हो, आम्ही तयार आहोत. तिने कुठल्याही रूपात हल्ला केला तरी आपण दोघी मिळून तिचा हल्ला परतवून लावू आणि या गावाचं रक्षण करू.